या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूजला 24च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी, मोरयाच्या जयघोषात लालबागच्या राजाला निरोप। गणपतीचं दर्शन झालं, शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार, नाना पटोलेंचा राज्य सरकारला खडा सवाल। मिरजेतील डीजेच्या तालावर SP दीक्षित गेडाम यांच्यासह अधिकाऱ्यांनी केला डान्स। कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीची दुपारी 1 वाजता सांगता, तब्बल 30 तास चालली मिरवणूक। शाहू साखर कारखान्याच्या वतीनं शुक्रवारी 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मुंबईत लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात संपन्न झाली। ढोल ताशाचा गजर, त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त, गुलालाची उधळण, बाप्पाच्या मूर्तीवर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात मुंबईतील मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। मुंबईच्या लालबाग राजाच्या मिरवणुकीत दिसणारे हे दृश्य अनुभवायला मिळत होतं। बाप्पाचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळी सुरू झाली, तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाला। पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात लालबागच्या राजाला साश्रू नयनांनी भक्तांनी निरोप दिला। 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडक्या बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला। लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांनी अलोट गर्दी केली होती। भर पावसात गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत होते। उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही, तेही बिनखात्याचे मंत्री आहेत। आतापर्यंत पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, 18 मंत्री करण्यात आले। दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाहीत असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला। फक्त राज्य विकण्यासाठी आणि राज्यातील जनतेचा पैसा खाण्यासाठी हे सरकार काम करते, म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही का? त्यात शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही। गणपती दर्शनात सर्व सरकार लागलं, आता गणपती दर्शन संपलं, आता शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। हा माझ्यासाठी सुखद धक्का असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी व्यक्त केली। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा पदाचा कार्यकाल 10 सप्टेंबर रोजी संपत आहे। कुलपती कार्यालयाकडून डॉक्टर शिर्के यांना शुक्रवारी 9 सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश प्राप्त झालेत। शिर्के हे तब्बल 35 वर्ष अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत। संख्याशास्त्रज्ञ म्हणून जगभरातील संशोधकांमध्ये त्यांची ओळख आहे। डॉक्टर शिर्के यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठात प्रभारी कुलसचिव, प्रभारी कुलगुरू या पदावर काम केले। शिर्के हातकणंगले तालुक्यातील वाठारचे असून शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले। ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे। मिरजेची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तासाहून अधिक काळ सुरू होती। 30 तासाहून विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त करणाऱ्या पोलीस दलानं शांततेत मिरवणूक संपताच एकच जल्लोष केला। 28 तासानंतर मिरजेच्या ऐतिहासिक मिरवणुकीची सांगता झाली। 30 तास मिरवणुकीचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी मिरवणुकीची सांगता होताच एकच जल्लोष केला। यावेळी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी हलकीच्या ठेक्यासह डीजेच्या गाण्यावर ठेका धरत मोठा जल्लोष केला। आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या आणि बंदोबस्तात मग्न असणाऱ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गाण्यावर ठेका धरला। गणेश भक्त सुद्धा पोलिसांसमवेत नाचत असल्यानं मिरजेतील वातावरण भक्तिमय बनलं। बंदोबस्त पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीत नाचू लागल्यानं कर्मचारी आणि अधिकारी यांनाही आपला मोह आवरता आला नाही। एकत्रितपणे गाण्याच्या तालावर नाचत आपल्या बंदोबस्तात आलेला ताण यावेळी दूर केला। यावेळी डीजेच्या तालावर पोलीस कर्मचाऱ्यांनी मिरजेच्या ऐतिहासिक गणेश उत्सव मिरवणुकीत ठेका धरला। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूजला 24। कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल। अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात।
निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर। रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल। माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो। तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या। नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हेलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली। शुक्रवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेली मिरवणूक आज दुपारी 1 वाजता संपली। यंदाची मिरवणूक तब्बल 30 तास चालली। भगतसिंह मंडळाच्या शेवटच्या गणपतीचा निरोप देताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉल्बीच्या ठेक्यावर एकच जल्लोष केला। कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीने सुरुवात झालेल्या कोल्हापुरातील गणेश मिरवणुकीची आज दुपारी 1 वाजता सांगता झाली। यंदाची मिरवणूक तब्बल 30 तास चालली। शेवटच्या भगतसिंग तरुण मंडळाच्या गणपतीसमोर नाचत बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी डॉल्बीच्या ठेक्यावरती सूर धरत जल्लोष साजरा केला। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते गणपतीची आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली। कोल्हापूरकरांच्या सहकार्यामुळेच यावर्षीचा गणेश उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला असल्याची भावना यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 4 विभागीय कार्यालयाच्या वतीनं गणेश मूर्ती दान करून त्या इराणी खनिक परिसरात विसर्जित करण्यात आल्या। मनपाच्या 4 विभागीय कार्यालयांतर्गत विसर्जन मिरवणुकीत 1273 घरगुती तर सार्वजनिक 986 मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। कोल्हापुरात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली होती। मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तब्बल 30 तास चाललेली मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडल्यानं पोलीस यंत्रणेनं निश्वास सोडला। कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला मानाचा तुकाराम माळी तालमीच्या गणपतीपासून जल्लोषात प्रारंभ झाला। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अवघं शहर रस्त्यावर उतरलं होतं। 2 वर्षांनंतर मिरवणूक पाहण्यासाठी जनसागर लोटला होता। गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासह डॉल्बीचा दणदणाट सुरू होता। इराणी खण इथं गणेश विसर्जन करण्याचं नियोजन केल्याप्रमाणे इराणी खणीत गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। 161 सार्वजनिक गणेश मूर्ती दान करण्यात आल्या। इराणी खणीच्या पूर्व बाजू गेटजवळ 802 तर पश्चिम बाजूस 76 गणपतीचं विसर्जन इराणी खणीत करण्यात आलं। गोकुळ शिरगाव इथल्या सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेश उत्सवानिमित्त शालेयांतर्गत विविध स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये इको फ्रेंडली गणपती, मंगळागौर स्पर्धा, गणपती सजावटीच्या स्पर्धा, टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमावेळी बुकटे आलूर येथील पंचक्रोशी विद्यालयाचे सेक्रेटरी प्रदीप आलूरकर, PKBSचे चेअरमन युवराज दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य KD पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। यावेळी प्रदीप आलूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। उपप्राचार्य निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका SK पाटील, तेजस पाटील, TK पाटील, ग्रामपंचायत सदस्य शामराव पाटील, सुनील पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह शिक्षक GB पाटील, नंदा देसाई यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्रोत्सव यंदा निर्बंधमुक्त साजरा होणार आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले होते। यावर्षी कोणत्याही प्रकारचे पास नसतील, मुक्तपणे अंबाबाईचं दर्शन घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी सचिव राहुल रेखावार यांनी दिली। कोरोनामुळे सलग 2 वर्ष नवरात्रोत्सव विविध मर्यादा घालून साजरा करण्यात आला। यावर्षी तशी कोणतीच परिस्थिती राहणार नाही। अंबाबाईचा नवरात्रोत्सव पूर्वीप्रमाणे साजरा करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू झाल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं। मंदिर परिसरातील हॉटेल, लॉजिंग यांची स्वच्छतागृहे भाविकांसाठी निशुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल। परिसरात सर्व नियमावलींचे फलक लावण्यात येणार असल्याचेही रेखावार यांनी यावेळी सांगितले। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज 24।
कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उभारलेल्या स्वागत कमानीजवळ मिरवणूक आल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मंडळाकडून कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला हे गाणं वाजवण्यात आलं. यावेळी मिरवणूक काळात काही काळ तणाव निर्माण झाला होता. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर शिवसेना आणि क्षीरसागर यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या मंडळाची मिरवणूक जात असताना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कमानीजवळ इंगवले यांनी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला हे गाणं लावून नाचल्यानं वातावरण काही काळ तणावाचे बनले होते. कागलच्या श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या मार्फत शुक्रवारी 16 ते 19 सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेचे हे 36वे वर्ष आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. विविध स्पर्धा 31 गटामध्ये होणार आहेत. त्यामध्ये 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील ज्युनियर आणि सिनियर प्रत्येकी 7 गटामध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत. कारखाना कार्यक्षेत्र कागल, गडिंग्लज, उत्तूर, कडगाव, कौलगे, जिल्हा परिषद मर्यादित ह्या स्पर्धा होणार आहेत. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उद्योन्मुख खेळाडूंना संधी मिळावी या हेतूने 1984 पासून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त या कुस्ती स्पर्धा संपूर्ण ऑलिम्पिक पद्धतीने नियोजन करून भरवल्या जातात. 2 वर्ष कोरोना आणि महापुरामुळे स्पर्धा ठप्प होत्या. त्यामुळे मल्लांसह खेळाडूंचं नुकसान न होता प्रोत्साहन मिळावे आणि इतरांनीही स्पर्धेसाठी पुढाकार घ्यावा यासाठी गतवर्षी बंदिस्त गोदामात ऑनलाईन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कुस्ती शौकीनांना स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी फेसबुक पेजवरून ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर इथं विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावरती होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. जागर FRPचा संघर्ष ऊस दरासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 9 दिवस मोठ्या सभा घेणार असल्याचं शेट्टी यावेळी म्हणाले. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. 15 ऑक्टोबरला 21वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर होणार आहे. या ऊस परिषदेमध्ये यावर्षी पहिली उचल किती घ्यायची या संदर्भातला निर्णय महाराष्ट्रातल्या आणि सीमा भागातल्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार आहे. आजपर्यंतची 20 वर्षाची परंपरा हीच राहिलेली आहे आणि एकूणच ऊस परिषदेपूर्वी शेतकऱ्यांना निर्णय घ्यायला सोपं पडावं म्हणून 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळामध्ये FRP जागर यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा सरूड, परिते, निपाणी, गडिंग्लज, एडीमचंद्रे, कुंडल, मुनकी, कागल, कतवाड, चंदगड, कोडोली, वळिवडे, कांदे, गळदगा, कागवाड या गावामध्ये ही यात्रा जाणार आहे. आणि एकूणच देशामध्ये असणारी साखर उद्योगाची स्थिती, जागतिक स्तरावर निर्माण झालेली परिस्थिती, आज जगातल्या बहुतेक देशामध्ये दुष्काळ आहे, तीव्र अशी पाण्याची टंचाई आहे. ब्राझील, चीनसारख्या देशामध्ये याचा मोठा फटका बसलेला आहे आणि या उलट भारतामध्ये ऊसाची पीक परिस्थिती अतिशय चांगली आहे. गेल्या वर्षाची साखर शिल्लक नाही.
जागतिक बाजारामध्ये कच्च्या साखरेला चांगला भाव मिळतोय, या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला 4 पैसे मिळवण्याची संधी आलेली आहे. उलट सरकारनं FRP वाढवलेली नाही, परंतु शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मात्र वाढला. उत्पादन खर्च वजा जाता आणि एकूणच तोडणी वाहतूक वजा जाता शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे जे पडतात ते गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास सांगली कोल्हापूरला 2800-2900 एवढेच पडतात आणि खर्च मात्र जवळपास 1.5 पटीनं वाढलेला आहे. त्यामुळे एकूणच ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा हैराण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जागतिक बाजारामध्ये किंवा देशांतर्गत बाजारामध्ये निर्माण झालेली परिस्थिती, सरकारचं इथेनॉलचं धोरण, त्यातून साखर उद्योगाला आलेले सुगीचे दिवस हे बघता यावर्षी शेतकऱ्यांनी जर का टोकाची भूमिका घेतली, चांगले पैसे मिळण्याची संधी आहे आणि म्हणून आम्ही ती सोडणार. राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत गायीच्या पशुधनामध्ये लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाल्याचं निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आदेश काढले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गायींच्या रोगाचा धोका वाढला आहे. लंपी स्किनवर लवकरच उपचार करण्यासाठी लसींचा पुरवठा केला जाणार आहे. प्राण्यांमधील संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये अधिसूचित केलेल्या रोगामध्ये लंपी स्किन या रोगाचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी याबाबतचे आदेश काढलेत. शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील 3 विद्यार्थिनीची महिंद्रा विद्यापीठ हैदराबाद इथं PhD साठी निवड झाली. कराडमधील प्राजक्ता गायकवाड, सुभद्रा दीक्षित तर कोल्हापूरमधील ऐश्वर्या पाटील अशी त्यांची नावं आहेत. ऐश्वर्या, प्राजक्ता आणि सुभद्रा यांनी 2021-22 या वर्षामध्ये BSc MSc नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर किरण कुमार शर्मा यांच्यासह शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभलं. राधानगरी तालुक्यातील काही गावं मिळून धामणी खोरा तयार होतो. पाण्यासाठी नेहमी संघर्ष करत असलेल्या धामणी खोऱ्यातील विद्यार्थ्यांनी NMS परीक्षेतील राज्यस्तरीय यशातून आपली गुणवत्ता सिद्ध केली. धामणी खोरा टास्क फोर्सच्या माध्यमातून शिक्षक आणि युवक यांची एकजूट करत 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुमारे 1 कोटी शिष्यवृत्ती मिळवून दिली. शिक्षक वृद्धांनी वर्षभर कार्यशाळा, सराव चाचणीच्या माध्यमातून मुलांची तयारी करून घेतली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधून धामणी खोऱ्यातील व जवळच्या तब्बल 200 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. 1 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरलेत. राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी 48,000 रुपयाची शिष्यवृत्ती तर सारथी संस्थेकडून मराठा गुणवंत विद्यार्थ्यांना 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. धामणी खोऱ्यातील विद्यार्थ्यांनी यावर्षी जवळपास 1 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती खेचून आणत नवा इतिहास निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी बाळगलेल्या ध्येय, त्यासाठी वर्षभर मनापासून केलेले प्रयत्न, योग्य नियोजन, समर्पण सोबत धामणी टास्क फोर्समधील शेलेदारांची योग्य मार्गदर्शन यामुळे या यशाला गवसणी घालता आली. यामुळे धामणी खोऱ्यात विद्यार्थ्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांना विलास पाटील, रवी मोळे, प्रकाश गोते, संभाजी पाटील, कृष्णात पाटील, मोहन गुरव, गोरख चौगुले, उमेश बळीप, तुकाराम कांबळे, विठ्ठल चौकेकर, अर्जुन वडाप यांचे मार्गदर्शन लाभले. जाता जाता पुन्हा पाहूया हेडलाईन्स. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी, मोरयाच्या जयघोषात लालबागच्या राजाला निरोप. गणपतीचं दर्शन झालं, शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार, नाना पटोलेंचा राज्य सरकारला खडा सवाल. मिरजेतील डीजेच्या तालावर SP दीक्षित गडाम यांच्यासह अधिकाऱ्यांनी केला डान्स. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीची दुपारी 1 वाजता सांगता, तब्बल 30 तास चालली मिरवणूक. शाहू साखर कारखान्याच्या वतीनं शुक्रवारी 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. आजचे बातमीपत्र इथंच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.